अभिवादन सादर करतो, शुभेच्छा देऊ इच्छितो. एक पती आणि पत्नी ज्यावेळेस एकमेकांसाठी विवाह करतात, तर सुरुवातीचा काळ जर आम्ही पाहिला तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये पुष्कळशी अपरिपक्वता किंवा इमॅच्युरिटी असते. त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं समजमध्ये बरेचसे फरक असतात. एवढंच केवळ नाही तर त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचं स्वकेंद्रित जीवन ते जगत असतात. पण कालांतराने ज्या त्यांच्या जीवनामध्ये एक बाळ जन्मास येतं, त्या ज्या बाळाचा जन्म होतो त्या सर्व काही बदलते. ह्याच्यावर मला सांगू द्या की आमच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट जी आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आम्हाला वाढीसाठी मदत करते ती एका बाळाच्या जन्मामुळेच होत असते. आमच्या जीवनामधले प्राधान्य ज्यावेळेस एखादं बाळ जन्मास येतं त्यावेळेस बदलू लागतात. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीवरती आम्ही प्रीती करतो त्या प्रेमामध्ये सुद्धा बदल घडायला लागतात. आमच्या जीवनामध्ये जे आमचं सामाजिक जीवन असतं ते सामाजिक जीवन सुद्धा त्या प्रकारे एक प्रकारचं स्थैर्य त्या सामाजिक जीवनामध्ये येत असतं. आमच्या जीवनामध्ये जे घर आमचं पूर्वी शांत असायचं ते शांत घर आता आवाजाने भरलेलं असतं. आमच्या घरामध्ये एक प्रकारची जी सुगंध असतो त्या सुगंधामध्ये सुद्धा बदल घडतो की जसं एक बाळ ज्या जन्मास येतं त्यास त्या जन्मामुळे घरामधला सुगंध सुद्धा बदलत असतो. आणि ज्या गोष्टी आम्ही पूर्वी कधीच करत नव्हतो त्या गोष्टी सुद्धा त्या बाळाच्या जन्मामुळे आम्ही करायला लागतो. ह्यावरून मला एक गोष्ट सांगू द्या, आजचा जो विषय मी तुमच्या प्रत्येकासाठी बोलणार आहे तो विषय म्हणजे एक बाळ सर्व काही बदलत असते. ज्यावेळेस आम्ही त्या बाळाच्या ज्या काही गोष्टी करत असतो त्या बाळामध्ये आम्ही बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो, त्या बाळामध्ये आम्ही काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत असतो. मला सांगू द्या की ते बाळामध्ये आम्ही बदल घडवत नसतो तर ते बाळ आमच्या प्रत्येक जीवनामध्ये बदल घडवत असतं, आमच्या जीवनामध्ये ते रूपांतर घडवत असतं. आणि आपण पाहतो की ज्या बाळ जन्मास येतं त्यास या सर्व गोष्टी घडायला लागतात. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची सर्वप्रथम जी भविष्यवाणी झाली त्याविषयी आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15 वचन. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. आम्ही या ठिकाणी पाहतो की सर्व जे संतान या जगामध्ये आले ते सर्व संतान पुरुषचं संतान आहे. पण फक्त आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एक स्त्रीचं संतान आहे. त्याचं कारण काय माहितीये का? त्याचा जो जन्म झालेला आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. पुढे आम्ही पाहणारच आहोत. पण त्यासाठी मला सांगू द्या ही प्रथम जी भविष्यवाणी आम्ही वाचतो जुन्या करारामध्ये ती येशू ख्रिस्ताविषयीची आहे. आणि आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त कालांतराने एक मोठा व्यक्ती होणार होता किंवा तो जास्त मोठा एक पुरुष होणार होता. त्या पुरुष झाल्यानंतर तो त्या शैतानाचं डोकं टेचणार होता. आणि आम्ही जर जुना करार वाचला तर जुन्या करारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पुष्कळच्या अनेक अशा भविष्यवाण्या त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 1 वचन आपण वाचूया. काय म्हणतं? पहा, माझ्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोपा पाठवतो. आमेन. या ठिकाणी पाहतो की त्याच्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी मलाकीच्या पुस्तकामध्ये जो मार्गाविषयी म्हटलेला आहे तो मार्ग तयार करणारा कोण असेल तर बाप्तिस्मा करणारा योहान. आणि तुम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी बाप्तिस्मा करणारा योहान या जगामध्ये आला, त्याचा जन्म झाला आणि त्याच्याविषयीची सुद्धा भविष्यवाणी मलाकीच्या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्वीचा मार्ग तयार केलेला आहे. आणि तुम्ही पाहतो की उत्पत्तीचं पुस्तक ते मलाकीच्या असं मी वाचतो तर अनेक अशा प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या भविष्यवाण्या आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतात. त्याचा जन्म, त्याच प्रकारे तो या जगामध्ये जगत असताना काय करणार आहे, त्याच प्रकारे तो कसा त्याचा मृत्यू होणार आहे, त्याचं कसं पुन्हा तो त्याचं रिझरेक्शन होणार आहे किंवा आम्ही पाहतो तो पुन्हा जिवंत होणार आहे आणि त्याच प्रकारे तो स्वर्गामध्ये घेतला जाणार आहे. याविषयीच्या भविष्यवाण्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे. आणि मग तुम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर जुन्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या ज्या काही भविष्यवाण्या होत्या त्या सर्व प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या आहे. आणि मग तुम्ही पाहतो की 400 वर्षानंतर आम्ही पाहतो मलाकीचं पुस्तक हे जे लिहिलेलं होतं त्याच्यानंतर 400 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या भूतलावरती झाला. आणि मी पाहतो की जो काळ 400 वर्षाचा होता तो काळ असा होता की ज्या काळामध्ये देव मनुष्यासाठी कोणत्या प्रकारे बोललेला नव्हता. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस आम्ही पाहतो की दिव्यदूताने येऊन ती सुवार्ता त्या मेंढपाळांना सांगितलेली आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि मग तुम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि सर्व काही बदललेलं आहे. आम्ही पाहतो की ज्या मरियेला त्या दिव्यदूताने दर्शन दिलं, त्यास मरियेला ज्या दर्शन दिलं त्यास ती फक्त 14 वर्षाची होती. साधारणपणे तिचं वय 14 वर्षाचं होतं आणि ती अशी एक स्त्री होती की जिने कधीच पुरुषाला पाहिलं नव्हतं किंवा पुरुषाबरोबर ती राहिली नव्हती. आणि ज्यावेळेस ते दिव्यदूताने ही वार्ता तिला सांगितली त्यावेळेस कदाचित तिचं जे जग आहे ते एक प्रकारचं हल्लं गेलं होतं. आणि आम्ही पाहतो की त्यानंतर आम्ही पाहतो त्याच्या विषयीच्या तिला सांगण्यात आलं की मसिया जन्मास येणार आहे.
कदाचित त्या काळची स्त्री असल्या कारणाने तिला एक गोष्ट माहित होती की प्रभू येशू ख्रिस्त किंवा जो मसीहा आहे तो लवकरच जन्मास येणार होता, पण तिला ही गोष्ट माहित होती की तो मसीहा जो आहे तो केवळ तो तिच्याच पोटी जन्मास येणार होता. आणि मी पाहतो की ज्या भविष्यवाण्या त्या संदेशांच्या द्वारे झालेल्या होत्या त्या तिच्याद्वारे पूर्ण होणार आहेत असं तिला माहित नव्हतं. आणि मग मी पाहतो की ज्या मत्ते कृषीवृत्तमान आम्ही वाचतो त्या मत्ते कृषीवृत्तमानामध्ये ज्या योसेफाला ही गोष्ट कळाली, योसेफ जो तिचा होणारा पती होता त्याला ही गोष्ट कळाली, त्याच्याविषयी असं म्हणलेलं आहे. तो काय म्हटलेले वाचा आपण. मत्ते 1:19. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. आम्ही या ठिकाणी पाहतो की ज्या योसेफाला ही गोष्ट कळाली की मरियाच्या उदरामध्ये एक मूल आहे आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर तो गुप्तपणे तिला सोडण्याचा प्रयत्न करत होता. मला सांगू द्या, त्याला एक गोष्ट माहित होती की ज्या स्त्रीने पुरुषाबरोबर तिचा संबंध आला नाही ती कशी गर्भधारणा करू शकते, आणि मग तिची बेअब्रू होऊ नये म्हणून तो गुप्तपणे तिला सोडण्याचा प्रयत्न करत होता. पण काय घडलं आपण वाचूया. पुढचं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. असा विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेच्या आपल्या पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. आमेन. या ठिकाणी पाहतो की जी भविष्यवाणी येशूच्या जन्माविषयीची अगोदरच करण्यात आली होती ती भविष्यवाणीची पूर्तता म्हणून या ठिकाणी सर्व गोष्टी घडल्या आहेत. अनेक अशा भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचल्या जुन्या करारामध्ये त्याची पूर्तता नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या द्वारे पूर्ण झालेल्या आम्ही पाहू शकतो. आणि आपण पाहतो की त्या योसेफाने मरियेबरोबर लग्न केलं, विवाह केला, आणि विवाह केल्यानंतर त्या पुत्राला तिने जन्म दिला आणि त्या देवाचा पुत्र चा जन्म या भूतलावरती झालेला आहे. आणि मी पाहतो की ही गोष्ट कदाचित इतर कोणाला समजली नसेल किंवा माहीत नसेल, पण एक गोष्ट ही खात्रीशीर मरियेला माहित होती की तिच्या पोटी जो जन्मास आलेला आहे तो जगामध्ये तारण आणणार आहे. एवढंच कळलं येतो तो देवाचा पुत्र आहे. आणि मग तुम्ही पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की किंतु परंतु अनेक प्रकारचे प्रश्न होते, पण ज्या वेळेस त्या दिव्यदूताने त्याला दर्शन दिलं त्या दर्शन दिल्यानंतर त्याचे सर्व दुराग्रह निघून गेले, त्याचे गैरसमज दूर झाले, आणि त्याला एक गोष्ट माहित होती की ह्याचा जन्म जो झालेला आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या झाला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर सर्व काही जीवन त्या मरिया आणि योसेफाचं बदललेलं आहे. त्यानंतर मी पाहतो की त्यांना अनेक लेकरं झाली, त्याच्यामध्ये 4 मुलं आणि 2 मुली होत्या. पण आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वाढत होता त्याच्याविषयीचा विचार केला आम्ही, त्यासमोर पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना 100% मनुष्य आणि त्याच प्रकारे 100% देव असा होता. एकाच वेळी तो देव पण होता आणि मनुष्य सुद्धा होता. पुष्कळ आम्हाला ही गोष्ट समजून घेण्यासाठी किंवा आम्ही पाहतो ही गोष्ट आमच्या समजण्याच्या पलीकडे असते, पण ज्यास आम्ही विश्वास ठेवतो त्या विश्वासाच्या द्वारे या गोष्टीचा स्वीकार आम्ही करत असतो. ज्यास आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी विचार करतो त्यास तो ज्या वधस्तंभावर होता, त्या वधस्तंभावर असताना जर त्याने आज्ञा केली असती तर हजारो देवदूत त्याचा बचाव करण्यासाठी या जगामध्ये आले असते किंवा त्याला सुटका करून देऊ शकले असते. पण मला सांगू द्या, त्यांनी त्याचा बचाव करण्यासाठी दिव्यदूतांना आज्ञा दिली नाही, त्यांनी या सर्व गोष्टी सहन केल्या. ते सहन करण्यामागचा उद्देश काय असेल मला सांगू द्या, की ते सहन करण्यामागचा उद्देश हाच होता की त्याची प्रीती मानव जातीवरती होती आणि त्या प्रीतीमुळेच त्याने आमच्यासाठी मार्ग तयार केला. दुसरा कोणीही व्यक्ती आमच्यासाठी तो मार्ग तयार करू शकत नव्हता, पण प्रभू येशू ख्रिस्ताने तो मार्ग आमच्या प्रत्येकासाठी तयार केलेला आहे. आणि मग मी ज्या सुवार्थेविषयी विचार करतो त्या सुवार्थेच्या द्वारे मला एक गोष्ट कळते की जी गोष्ट आम्ही करू शकत नव्हतो ती गोष्ट करण्यासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्या सर्वांसाठी या जगामध्ये पाठवलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जी असाइनमेंट होती ती असाइनमेंट त्यांनी पूर्ण केली. त्यांनी मनुष्यावरती प्रेम केलं आणि त्या प्रेमाच्या खातीर प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती गेलेला आहे. मला सांगू द्या, पुष्कळ लोकांना वाटतं की त्या खेळांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेवलं, तर मला सांगू द्या खेळांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ठेवलं नाही, तर तुमच्यावरची आणि माझ्यावरची जी प्रीती त्याची होती त्या प्रीतीमुळे प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर राहिला. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की जे मूल योसेफ आणि मरियेच्या जीवनामध्ये आलं त्या मुलाच्या जन्माच्यामुळे त्या मसीहाच्या द्वारे त्याचं जीवन बदललेलं आहे. आणि मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्यास वाढत होता, कदाचित त्याचे भावंड जे त्याच्याबरोबर वाढत होते त्यांना एक वेगळ्या प्रकारची गोष्ट जाणवत असेल की हा प्रभू येशू ख्रिस्त इतर लेकरांपेक्षा वेगळा होता. म्हणजे आम्ही पाहतो की वयाच्या 12व्या वर्षी तो सभास्थानामध्ये जाऊन ते जे त्या ठिकाणामध्ये जे सभास्थानामधले लोक होते त्यांच्याबरोबर
तो त्या ठिकाणी वाद घालत होता, देवाच्या वचनातून त्यांच्यासाठी बोलत होता. म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त इतर लेकरांपेक्षा वेगळा होता. आणि मी पाहतो की तो त्यांच्यामध्ये असताना सुद्धा त्यांना पुष्कळ गोष्टी कळत होता. ते जे शिष्य होते, जोपर्यंत त्यांनी काना गावाचं लग्न पाहिलं नाही तोपर्यंत त्यांनी खऱ्या अर्थाने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही. आणि मग आपण पाहतो की कधी कधी आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये असतो, पण कधी कधी आम्ही ते जाणीव करून घेत नाही किंवा आम्हाला ते जाणवत देखील नाही की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे. आणि मग तुम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे योसेफ आणि मरियेच्या जीवनामध्ये बदल घडला. त्याच प्रकारे ती लोक जी त्या काळामध्ये होती त्या लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडलेला आम्ही पाहतो. आणि मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त नंतर वधस्तंभावरती गेला, तो मेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला. एवढंच कळलं नाही तर तो त्या यरुशलेमामध्ये प्रवेश करणार आहे, तो गाडीच्या शिखरावर प्रवेश करणार आहे. या सर्व गोष्टीविषयीचं पवित्र शास्त्रामध्ये अगोदर सांगण्यात आलं होतं किंवा भविष्यवाणी करण्यात आलेली आणि ही पूर्ण झालेली आम्ही पाहतो. एवढंच कळलं नाही तर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ज्या भूतलावरती होता त्यावेळेस तो त्या काळामध्ये अतिशय लोकप्रिय होता. तो 5,000 लोकांना त्याने खाऊ घातलं, त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, त्याने जे बहिरे होते त्यांना ऐकाव्यास कान दिले. आणि एक स्त्री जिच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की ती 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित होती, तिने विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोंड्याला स्पर्श केला आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो चमत्कार आपल्या जीवनामध्ये घेतला. एक व्यक्ती जो कुष्ठरोगी होता, त्या कुष्ठरोगीच्या येशूच्या स्पर्शामुळे त्याचा कुष्ठरोग सुद्धा बरा झालेला आहे. आणि इतका बदल त्या काळामध्ये त्या लोकांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. पवित्र शास्त्र तुम्ही वाचलं तर अनेक असे प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार आहे. काही लोक म्हणतात 37, काही लोक म्हणतात 38 असे जे प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार केले ते त्या ठिकाणामध्ये पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेले आहे. आणि त्या चमत्काराच्या द्वारे बदल घडलेला आहे आणि आजही तो चमत्कार करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या काळामध्ये चमत्कार करत होता, तो आजही चमत्कार करत आहे. आजही तो तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. आणि मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चमत्कार केले. योहान म्हणतो की जर प्रभू येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केलेले त्याची जर नमूद केली असती तर कदाचित या जगातील सर्व पुस्तकं कमी पडली असते. इतके चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने त्या काळामध्ये केलेले होते. आणि मग मी पाहतो की जसं मी या गोष्टीविषयी विचार करतो की जास्त तो चमत्कार एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडला तर तो फक्त त्याच्या जीवनापुरताच मर्यादित राहिला नाही, तर त्याच्या जीवनामध्ये बदल घडला. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडलेला आहे. ज्यावेळेस त्याने त्या मुलाला मेल्यातून उठवलं आणि त्याला जिवंत केलं, त्याच प्रकारे एका आंधळा व्यक्ती ज्याला पूर्वी काहीच पाहता येत नव्हतं, दिसत नव्हतं, त्याला दिसू लागलं. आणि एक पक्षघाती व्यक्ती किंवा एक कुष्ठरोगी व्यक्ती त्याच्या सुद्धा जीवनामध्ये ज्यावेळेस बदल घडला त्यावेळेस तो त्याच्या कुटुंबामध्ये राहू शकत होता. कारण त्या काळामध्ये जो कुष्ठरोगी व्यक्ती होता त्याला समाजाच्या बाहेर ठेवण्यात येत होतं. पण ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडला, त्या चमत्कार घडल्यानंतर तो त्याच्या कुटुंबाबरोबर त्याच्या सर्व प्रियजनांबरोबर राहू शकत होता. आणि आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यामुळे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यामुळे या सर्व गोष्टी बदललेल्या आहेत. त्या काळामध्ये त्या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला आणि आजच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही जगत असताना आमच्या जीवनामध्ये तो बदल घडवत असतो. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्वीचा जो काळ होता, जे कॅलेंडर आम्ही म्हणतो ते ख्रिस्तपूर्व होतं. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर त्याच्या मृत्यूनंतर इसवी सन म्हणून मोजण्यात येतं. याचा अर्थ इंग्लिशमध्ये आम्ही त्याला एडी म्हणतो की ॲना डोमिनी म्हणतो. याचा अर्थ असा आहे की ते प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्ष आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप धारण करण्याला त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या नंतर सर्व काही बदलले. एवढंच कळले तर जे आम्ही वेळ मोजतो या जगामध्ये ती वेळ सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर अवलंबून आहे. आणि मग आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे सर्व काही गोष्टी बदलल्या आहेत. आम्हाला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे आणखीन काही गोष्टी घडलेल्या आहेत की त्याच्यामुळे आम्हाला शांती प्राप्त झालेली आहे. आणि ती शांतीविषयी काय म्हटलेले आहे, यशायाच्या पुस्तकाचा 9 अध्याय आणि 6 वचन आपण वाचूया. यशाया 9:6 मध्ये काय म्हटलेले, कारण आमच्यासाठी बाळ जन्मलेला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असे म्हणतील. याच्यावर मला गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे काय घडणार आहे माहिती का, त्याच्यामुळे खरी शांती आम्हा प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं म्हणले, तो म्हटला की मी जी शांती देतो ती जग देतं त्या प्रकारची शांती मी तुम्हाला देत नाही, तर मी माझी शांती तुम्हाला देत आहे. आणि मग तो म्हणतो तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा. याच्यावर मला गोष्ट पाहायला मिळते की ती शांती प्रभू येशू ख्रिस्त आज
प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला देऊ इच्छितो. आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तर खऱ्या अर्थाने त्याची शांती आम्हा प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. ज्यास दिव्यदूत ही वार्ता घेऊन या भूतलावरती आले त्यास त्यांनी ही वार्ता देत असताना म्हटले, उद्वलोकी देवाला गौरव आणि मनुष्यास शांती. ह्याचा अर्थ असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे काय घडलं की मनुष्य जो अशांत होता, अशांततेमधला जीवन तो जगत होता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे खऱ्या अर्थाने शांती त्या जीवनामध्ये आलेली आहे. दुसरी गोष्ट मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये जगत असताना जो येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याच्या जीवनाला एक उद्देश प्राप्त झालेले आहे. पूर्वी मी पाहतो की जर देवाचं वचन मी वाचलं तर इर्मियाच्या पुस्तकामध्ये असं पाहायला मिळतं की त्याच्यामुळे त्याच्या जन्मामुळे एक गोष्ट घडलेली आहे की आम्हा प्रत्येकाला आशा प्राप्त झालेली आहे. देवाचं वचन सांगतं, इर्मियाच्या पुस्तकामध्ये सांगतं 29वा अध्याय आणि 11 वचन जर तुम्ही वाचलं, तुमच्या भावी सुस्थितीमध्ये तुम्हाला आशा निर्माण करणारे आहे देवाच्या ज्या योजना तुमच्यासाठी. याच्यावर मला गोष्ट पाहायला मिळते की आमच्या प्रत्येक जीवनाला एक उद्देश प्राप्त झालेला आहे. आम्ही या जगामध्ये एका अपघाताने आलेलो नाही, ऍक्सिडेंटने आलेलो नाही, तर देवाने जगाची निर्मिती करण्यापूर्वी देवाने आम्हाला त्याच्या डोक्यामध्ये ठेवलेलं होतं, आम्हाला त्यांनी निर्माण करण्याचा विचार केला होता. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनाचा उद्देश पाहतो त्यास उद्देश पाहत असताना हॉरिझॉन्टली न पाहता किंवा इतर पाहण्याच्या ऐवजी व्हर्टिकली देवाकडे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यामुळे आमच्या प्रत्येक जीवनामध्ये एक उद्देश आम्हाला प्रत्येकाला प्राप्त झाले. आणि तिसरी गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे आम्हाला जी प्राप्त झालेली आहे की आम्हाला सर्व स्वर्गाचं राज्य प्रत्येकाला प्राप्त झालेलं आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त योहान पुस्तकाच्या 14 अध्याय जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की तो म्हणतो, मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि तुमच्यासाठी जागा तयार झाल्यानंतर मी पुन्हा येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल, कारण का जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. याच्यावर मला गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्गामध्ये जागा तयार करत आहे आणि त्याची इच्छा हीच आहे की आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि त्या जागेमध्ये आम्ही प्रत्येकाने प्रवेश करावा. याच्यावर मला गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे काय घडलेलं आहे की आम्हाला शांती मिळालेली आहे. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यामधल्या काय प्रामुख्याने घडलेल्या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगतो की आम्हाला शांती प्राप्त झालेली आहे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये उद्देश प्राप्त झालेले आणि एक अशी जागा प्राप्त झालेली आहे की ज्यास मी मरण पावेल, ज्यास मी जगाचा प्रवास संपेल, त्यास मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सदा सर्व काळ असणार आहे त्या स्वर्गामध्ये. आणि हे देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलाय. पुन्हा एकदा मी सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळे या सर्व गोष्टी आमच्या प्रत्येक जीवनामध्ये घडलेल्या आहेत. देव करो हे करण्यासाठी, देव प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो. आजही जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला त्यावेळेस तो तुम्हाला खरी शांती देणार आहे, आनंद देणार आहे. एवढंच केवळ नाही तर तुम्हाला खऱ्या अर्थाने सार्वकालिक जीवन प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासाद्वारे प्राप्त होणार आहे. जो कोणी येशू ख्रिस्ताकडे येतो तो त्याला कधीच सोडणार नाही, टाकणार आहे, ह्याचं अभिवचन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणूनच हे करण्यासाठी, त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी देव आम्हाला प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो, अशी आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक बार प्रभूच्या चरणाजवळ तुम्हाला सर्वांना एकत्रित केलंस. आम्ही तुझे आभार मानतो, तुझा गौरव करतो. प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोललेला आहे. प्रभू निश्चितच तुझा जन्म या जगामध्ये झाला आणि तुझ्या जन्मामुळे सर्व परिस्थिती बदललेली आहे असं मी पाहतो. प्रभू मी तुझा धन्यवाद करतो, स्तुती करतो की हा जो बदल खऱ्या अर्थाने तो आमच्या प्रत्येक जीवनामध्ये घडवलेला आहे. आज मी प्रार्थना करतो, ज्या लोकांनी तुझा स्वीकार केला नाही प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तीने तुझ्यावरती विश्वास ठेवा, तुझ्या मागे चालावं, तुला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावं, स्वीकारावं, यासाठी प्रत्येकाचं तू सहाय्य कर. प्रभू ज्या गीतामध्ये मी गातो, पहिले येशू को दिल में बसाओ फिर खुशी से बडा दिन मनाओ. खऱ्या अर्थाने जर आम्ही येशू ख्रिस्ताला आपल्या अंतकरणामध्ये घेतलं तर आम्ही ख्रिसमस किंवा ख्रिस्त जन्मोत्सव खऱ्या अर्थाने साजरा करू शकतो. आणि मग येशू ख्रिस्ताला आपल्या अंतकरणामध्ये घेण्यासाठी प्रत्येकाचं तू सहाय्य कर, मदत कर. मान सन्मान करू तुझ्याच नाव देत येशूच्या प्रेम गुणांना मागतो म्हणतोय, आमेन. आता देव बाप्पाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो, आमेन. आणि म्हणूनच आम्ही प्रत्येकजण आमच्या कुटुंबाच्या तर्फे तुम्हाला मेरी क्रिसमस म्हणतो, शुभेच्छा देतो. त्याच प्रकारे येणारं नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखाचं, आशीर्वादाचं, लाभाचं आणि भरभराटीचं जावो ही शुभेच्छा तुम्हाला देतो. गॉड ब्लेस यू.